न्याय वेळेत आणि सामाजिक भेदभाव न करता मिळतो तेव्हाच तो सामाजिक न्यायाचा आधार ठरतो। लीगल एडची अशा न्यायदानात महत्त्वाची भूमिका। पंतप्रधान। न्यायपालिकेचं काम सुलभ आणि प्रादेशिक भाषांमध्ये केलं जावं, पंतप्रधानांचा आग्रह। जनतेमध्ये कायद्यांविषयी जनजागृती करण्याचीही केली सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथे 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा। आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला आणि बोत्सवाना देशांच्या दौऱ्यावर। अंगोलाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात होणार सहभागी। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार। 19 डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत रुग्णालय प्रकल्पाचं भूमिपूजन। हा प्रकल्प गडचिरोलीत आरोग्य क्रांती आणणारा ठरेल, मुख्यमंत्री। पुण्यामधलं कथित जमीन घोटाळा प्रकरण अतिशय गंभीर असून याची सखोल चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी व्यक्त केलं मत। जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा इथे कैरन सेक्टर परिसरात सैन्यदल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार। आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5व्या T20 सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द। मालिकेत भारताचा 2-1 असा विजय।